ही बघा ही आणि पळत येत आहे. आणि बघा कसे शूटिंग करण्यासाठी थांबलेले आहेत हे दोघ जण. त्यांचा नुसता टाइमपास सुरू आहे. पाऊस यायला मी पळत चाललो. खूप पाऊस आहे आणि आम्ही पावसात भिजत गाडीकडे चाललेलो आहोत. आणि इथं बघा मी पळत चाललो. खूप पाऊस आहे. मी छोटीशी बाईक घेतलेली आहे. नेक्स्ट लोकेशन वर चाललेलो आहोत. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. हॅलो, आज आम्ही बाहेर चाललेलो आहोत. माझी सिस्टर, माझी बहीण आणि मी. आम्ही बाहेर चाललेलो आहोत. कुठं, कसं आणि कधी निघालेलो आहोत. आता आम्ही वाजलेले आहेत. आता टाइम काय झालेला आहे मी तुम्हाला सांगते जस्ट. तर आता वाजलेले आहे 9:30 आणि आता आम्ही निघणार आहोत नारायणपूरला जाण्यासाठी. तर बघूयात रस्ता कसा आहे कसा नाही आणि आता आम्हाला किती वाजता जायला पोहोचायला किती वेळ लागतो ते बघतो आणि तुम्हाला मी सांगते. आता तुला यायचं माझ्यासोबत? यायचं नत्तो ग, यायचं वागायला माझ्यासोबत? नत्तो यायचं, नत्तो यायचं. आता आम्ही जस्ट निघालेलो आहोत. बघूयात प्रवास कसा होतो आणि कसा नाही मी तुम्हाला नक्की शेअर करणार आहे. खूप मस्त वाटत आहे आणि खूप खुशी आहे की त्या ठिकाणी जाणार आहोत आम्ही. आता आपण घाटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि तुम्हाला मी आता घाट दाखवणार आहे. खूप मस्त वाटत आहे. आज पाऊस नाहीये. आज आम्ही पावसाचं फिरायला निघालो होतो पण पाऊसच गायब झालेला आहे आणि ऊन पडलेला आहे आणि बाहेर या ठिकाणी काम पण सुरू आहे. वाव, एवढा सुंदर व्ह्यू कुठेच बघायला भेटणार नाही. फक्त ह्या घाटामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आणि इतकी छान वळण आहे आणि एवढा मस्त वातावरण झालेलं आहे. 11 वाजलेले आहेत. आपल्याला 2 तास लागलेले आहेत तिथं पोहोचायला आणि आता 5 मिनिटात आम्ही पोहोचणार आहोत फायनली श्री नारायणपूर दत्त मंदिरामध्ये पोहोचणार आहोत. मला ना आता दाखवते ना समोर ते दिसते ना, ते पुरंदरचा आपल्या संभाजी महाराजांचा जन्म झाला होता या ठिकाणी. फायनली आपण पोहोचलेलो आहोत श्री क्षेत्र नारायणपूर मध्ये. आता आम्हाला वाजलेला आहेत 11 आणि आता बघूयात मंदिरात गर्दी आहे. दत्त मंदिर श्री क्षेत्र नारायणपूर. पावसात नारायणपूर इतकं भन्नाट दिसते हे आम्हाला माहिती नव्हतं. तिथे आल्यावर असं वाटलं की किती मस्त सुंदर ठिकाण आहे. चला तर मग मी तुम्हाला हे मंदिराचा परिसर दाखवते. आता तो क्षण आलेला आहे आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतो, तो म्हणजे गुरुचं दर्शन. खरंच इतकी सुंदर मनमोह मूर्ती पाहताच आम्ही काही क्षण त्या ठिकाणी पाहतच राहिलो. किती सुंदर, अतिशय प्रसन्न, मन आपोआप शांत झालं. काही ठिकाणी पाहिजे नसतात ते दरवाजा तुम्ही बघू शकता किती भारी सजवलेला आहे आणि इथून एंट्री होते मध्ये. इथं प्रत्येक कोपरा इतका सुंदर सजवलेला आहे ना, कॅमेरा बंद करावंसच वाटत नाहीये. आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता पहिलं आपल्याला औदुंबराचं झाड लागतं. औदुंबराचं झाड म्हणजे दत्तगुरू महाराज इथे वास करत असतात. किती मस्त सजवलेलं आहे झाड तुम्ही बघू शकता. इथून पुढे आपण महाराजांना म्हणजे गुरूंना भेटण्यासाठी आलेलो आहोत आणि खूप मस्त वाटत आहे. बघा ना किती मस्त दिसत आहे दत्तगुरू. मला या व्यासपीठावरती 2 शब्द बोलण्यासाठी बोलवल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि सर्वांना श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त मंदिरात दर्शन झालं. आता आम्ही महादेवाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. हे मंदिर खूप प्राचीन आहे. काही इच्छा शब्दात सांगायच्या नसतात, त्या नंदी महाराजांच्या कानात हळूच सांगायच्या असतात. मंदिरात पाऊल टाकताच महादेवाची मूर्ती एवढी सुंदर सजवलेली होती. त्याच पाठीमागे पार्वती मातेची सुंदर मूर्ती सुद्धा सजवलेली होती आणि या ठिकाणी वातावरण एकदम भक्तिमय झालेलं होतं आणि पुढे जे घडलं ना ते आम्ही स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. आम्हाला मंदिरामध्ये महादेवाची आरती सुद्धा भेटली आणि ती आरती आमच्या हाताने झालेली आहे. इतकी गर्दी असूनही आमच्या स्वतःच्या हाताने आरती करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. खरंच हा क्षण आमच्या संपूर्ण ट्रिपमध्ये खूप मोलाचा आणि खूप मोठा आणि आशीर्वाद कायम आमच्यासोबत राहो एवढीच चरणी प्रार्थना. महादेवाचं मनापासून दर्शन झालं आणि आजचा प्रवास इथेच थांबणार नाही. आपण नेक्स्ट लोकेशनसाठी निघालेलो आहोत. दर्शन झालेलं आहे आणि आता मी घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत. जर आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आज आम्ही मम्मा, माझी बहीण आणि माझा भाऊ आम्ही सगळेजण फॅमिली फिरायला आलेलो होतो. म्हणजे फिरायला नाही तर देवदर्शनासाठी आलेलो होतो आणि माझ्या बहिणीचं लुक बघू शकता.
आणि माझं सुद्धा बघू शकता माझ्या भावाचं. मी आहे ना मार्केटमधून एक बाईक घेतलेली आहे, स्वतःसाठी घेतलेली नाहीये, माझ्या भाच्यासाठी घेतलेली आहे. आणि छोटासा भाचा माझा म्हणून मी छोटीशी बाईक घेतलेली आहे. खूप क्यूट आहे आणि खूप मस्त पण दिसत आहे. आणि तो आता खेळायला खूप मस्त वाटेल त्याला सुद्धा. आणि तो कोटला माझा भाचा मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. नेक्स्ट लोकेशनवर चाललेलो आहोत ते म्हणजे मिनी बालाजी. पुण्यामध्येच मिनी बालाजी आहे, म्हणजे नारायण दत्त मंदिराच्या थोडंसं पुढे आहे. 30 मिनिटाच्या अंतरावर असेल. आता आम्ही पोहोचतच आलेलो आहोत, एक 5-10 मिनिटात पोहोचतोय. आपण मध्ये एंटर झालेलो आहोत मिनी बालाजी. आता बघा तुम्हाला मी दरवाजा दाखवते मेन. आणि मागून बघा आवाज कशी काढते माझी बहीण, किती छान दिसते. आपण एंटर झालेलो आहोत. कॅमेरा अलाउड नाहीये आपल्याला. जस्ट आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि टिमटिम चालू झालेली आहे. आणि माझ्या मागे तुम्ही मंदिर बघू शकता, किती सुंदर आणि किती मस्त आहे. मिनी बालाजी मंदिर आहे या ठिकाणी. पाठीमागे माझ्या बहिणीची आणि माझी भांडणं झालेली आहेत मम्माच्यानी. मंदिर आहे आणि आता आपण मंदिरमध्ये जाणार आहोत, पण मध्ये कॅमेरा अलाउड नाहीये, मोबाईल सुद्धा अलाउड नाहीये. आपण एका सेंटरला मोबाईल जमा करून मध्ये जाणार आहोत. भगवान बालाजीचं तेजस्वी रूप आणि मनमोहक रूप पाहायला काही क्षण आम्ही फक्त त्यांच्याकडे बघत राहिलो. दर्शन झाल्यानंतर महाप्रसादाचा सुद्धा लाभ भेटला. खरंच काही गोष्टी अनुभवायच्या असतात, त्या मोबाईलमध्ये कैद करता आल्या नाहीत आम्हाला, पण मनापासून अनुभवल्या. पाऊस यायला मी पळत चाललो. बघू शकतात आम्ही पूर्ण भिजणार आहे. हे ठिकाणी पूर्ण भिजून जाणार आहे. ही बघा ही. आणि पळत येत आहे, ही पळत येत आहे. खूप पाऊस आहे आणि आम्ही पावसात भिजत गाडीकडे चाललेलो आहोत. आणि इथं बघा मी पळत चाललेलो आहे. खूप पाऊस आहे. मम्मी बघा आमची. मी गाडी चालवतोय, ही नाही. आणि 5-10 मिनिटं करते, पण इथं खूप वेळ लागणार आहे आपल्याला जायला. मग गाडीमध्ये मी आहे, मम्मी बसली, ती भिजली आहे, सोनी पण भिजली, खूप भिजले. हे दोघांचं बघा किती नोटंकीपणा चालू आहे. आम्ही थोडं 5 मिनिटं थांबलो ना, ह्यांचे शूटिंग चालूच असते. पावसात निसर्ग जेव्हा असा बहरतो ना, तेव्हा प्रत्येक क्षण आनंदात आणि सिनेमासारखा वाटतो. आजचा दिवस खरंच आमच्यासाठी खूप स्पेशल आणि कायम आठवणीत राहण्यासारखा होता. या संपूर्ण ट्रिप मागे एक खास कारण होतं. आमची खूप दिवसापासूनची एक इच्छा मनापासून पूर्ण झाली. ती आनंदाची भावना शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. काही क्षण कॅमेऱ्यात कैद होतात, पण कायम लक्षात राहतात, हृदयात जपून ठेवावेसे वाटतात. आणि आजचा आमचा तसाच खास दिवस होता. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा आणि हर हर महादेव.